नमस्कार, मी समाधान वाघमडे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयात आलो असून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या विद्यार्थ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत। इथल्या राजकीय दृष्ट्या इथल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय आहे, सरकारनं दिलेली आश्वासनं पाळलेत का, मतदान करणं का आवश्यक आहे, या विविध प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आजच्या आवाज तरुणांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। तत्पूर्वी आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत, तो म्हणजे मतदान। मतदान करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे। आपली लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाच्या गतिमान विकासासाठी प्रत्येकानं आपलं मतदान करणं आवश्यक आहे। यासाठी आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही हे पाहावे। जर मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ते नावाची नोंदणी करून आपलं अनमोल मत आपल्या देशाच्या लोकशाही बळकट करण्यासाठी करावं। आज ही तरुणाई देखील देशाची मोठी शक्ती आहे आणि हे देखील यावेळी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मतदानाविषयी त्यांना काय वाटतं, सर्व युवक वर्ग आहेत। काय सांगशील मित्रा, आज लोकसभेच्या निवडणुका आहेत, निवडणुकीला सामोरं जात असताना मतदानाचा हक्क तू देखील मतदान करणार आहे, काय सांगशील मतदानाचं महत्त्व? मी मतदानाचा हक्क एक वेळेस केलेला आहे, मतदान केलेलं आहे, पण यावेळेस कोणी पण निवडून यावं, कोणी पण उभं राहावं, पण माढा मतदारसंघाचा विकास करावा, आपल्या तालुक्याचा विकास करावा, माढा तालुक्याचा, मला एवढंच वाटतं। मतदान करणं का आवश्यक आहे, तुला काय वाटतं? मतदान हे आपलं हक्क आहे। मतदान जर केलं तर आपण ठामपणे बोलू शकतो की तुम्ही आम्ही जे मतदान दिले ते त्याचं तुम्ही काय सार्थक केलं आहे हे आपण ठामपणे विचारू शकतो। त्यामुळे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। आणि मतदाना दिवशी जे आपल्याला जी सुट्टी दिली जाते मतदान करण्यासाठी, त्यावेळेस माणसं काय करते ते आपण मतदानाला जात नाही, काय नाही, कारण त्यांना अशी अपेक्षा झालेली आहे की माणसाच्या मनात की आपण मतदान केलं त्याचा उपयोग पण काय होत नाही, काय त्याचा म्हणजे त्यांना कायच फरक पडत नाही। आणि सध्याला आपलं राजकारण बघता असं माणसाची मानसिकता झाली की ते राजकारण म्हणजे तिकडं बघू नयेच माणसाने, असं झालं आहे। सगळे आपले विद्यार्थी हे अशी एकच प्रश्न आहे ते सगळ्याच्या समोर, बेरोजगारी। आता आमचं ग्रॅज्युएशन झालं, आता पुढं काय करायचं, आम्ही पुढं काय करायचं, समोर काहीच दिसत नाही आम्हाला, ब्लँक झालं आहे सगळं समोर आमचं। बेरोजगारीच्या प्रश्नाकडे आपण येणार आहे। मतदान काय वाटतं तुला, आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे, तुला काय वाटतं? हां, प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे, कारण आपण जर मतदान केलं, आपण जर योग्य निवडून दिला तरच आपला विकास होणार आहे। त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे, पण मतदान करताना अशा व्यक्तीला करायचं की आपला विकास व्हायला हवा। आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला मतदान करणे खूप गरजेचे आहे। मतदान केले नाही तर लोकशाही संपुष्टात येईल आणि हुकुमशाही चालू होईल, त्यामुळे मतदान करणे आवश्यक आहे। मला असं वाटतं की बाबा मतदान केलं पाहिजे, का तर आता कसं होतं आहे, समजा 10 जण मतदान करतात तर त्यापैकी 5 जणच मतदानाला जातात आणि 5 जण विचार करतात बाबा आपण गेल्याने काही फरक पडणार नाही, तर त्याच्यामुळं काय होतं बाबा, जी लोकांचा दबदबा आहे तेच फक्त येतात, असं माझा प्रश्न आहे। कारण की आपले हक्क मिळवण्यासाठी मतदानाची आवश्यकता खूप आहे। कारण की आपण ज्या उमेदवाराला निवडून देत आहोत त्या उमेदवाराला बोलण्याचं तोंड आपल्याला राहतं की बाबा आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि आमचा विकास तुमच्या हातात आहे आणि आपल्या समस्या सोडवणेसुद्धा त्यांचं गरजेचं आहे। प्रत्येकानं आपल्या देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, देशाच्या गतिमान विकासासाठी प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, विद्यार्थिनींना काय वाटतं आपण पाहूया। काय सांगशील तो मतदानाविषयी? मतदान करणे हा आपला हक्क आहे आणि मतदान करताना अशा व्यक्तीला करायचं जो आपल्या प्रश्नांचं निरासन करू शकेल, आपल्या अडचणी काय आहेत त्यांना समजून तो आपला अडचणींचा सामोरे जाण्याचा आपल्यालाही करेल आणि आपला विकास करेल। आपल्या काय जे आपले प्रश्न आहेत, म्हणजे आपल्याला काय गोष्टींचा उपयोग आहे, काय गोष्टी लागतात, ह्याचा तो विचार करेल, अशा व्यक्तीला आपण मतदान करणं गरजेचं आहे। मतदान हा आपला खरं तर अधिकारच आहे आणि ते आपण मतदान केलेच पाहिजे आणि मतदान अशा व्यक्तीला केले पाहिजे जे खरंच आपल्या गावाचा किंवा देशाचा विकास करेल। व मला एक सांगायचं आहे की जे बेरोजगार आहेत त्यांनाही काहीतरी संधी दिली पाहिजे व ज्यांना शेत आहे त्यांना तर किसान योजनेकडून पैसे भेटतात, पण ज्यांना शेत नाही आहे, शेती नाही, अशा
अशा लोकांनाही काहीतरी स्कीम काढली पाहिजे, कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना शेत नाही आहे. जर ज्या लोकांना शेत नाही आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी स्कीम काढून त्यांनाही काहीतरी प्रोत्साहन देशाने केलं पाहिजे. मतदान केल्याने देशाचा विकास होतो आणि आपण योग्य व्यक्तीलाच मतदान केलं पाहिजे. प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आणि त्यांचा हक्क बजावलाच पाहिजे. त्यातूनच विकास कसा होतो हे दिसते प्रत्येकाला. मुळात भारत हा लोकशाही म्हणजे लोकप्रतिनिधित्व असणारा देश आहे. भारतातील राज्य म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही आहे. पण ही लोकशाही खरंच म्हणजे आमच्यासारख्या तरुणांसाठी काम करते का, योग्य ते निर्णय घेते का, हे पाहणे जरुरीचे आहे. नुसतंच मतदान करून एखादा उमेदवार निवडून आला आहे पण तो योग्य आहे का, आणि कॉलेजसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आज बघतोय आपण समाजात किती बेरोजगारी पसरलेली आहे. ग्रॅज्युएशनची मुलं, MBBSची मुलं किंवा BComची MComची मुलं असतील, ही आज एका ठिकाणीच बसून आहे. त्यांना म्हणजे बाहेर जाऊन कुठेतरी असं नोकरी करावं, जॉब करावं, ह्यांच्यासाठी काही म्हणजे ही सोर्स उपलब्ध नाही आहे. तर मला असं वाटतं की मतदान हे योग्य व्यक्तीला करावं आणि योग्य व्यक्ती निवडून द्यावा आणि तो व्यवस्थित कामं करतोय का हे पाहणे ही जरुरीचे आहे. त्यामुळे मतदान करताना नेहमी योग्य प्रतिनिधीचीच निवड करावी. आणि की मतदानाच्या वेळेस घरी उमेदवार वगैरे येतात, पैसे वगैरे देण्याचे संस्कार जे असतात ते बघूनच एखाद्या माणसांकडून कळत असतं ना. मग जे उमेदवार घरी येऊन पैसे वगैरे देण्याचा प्रयत्न करतात, आम्ही घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मतं हे विकत घेण्यासाठी नसतं. आपलं स्वमत असतं जे आपण कुणाला द्यायचे, कुठला उमेदवार आपला माडा विकासासाठी पुढे येऊन कार्य करतोय ह्याच्यासाठी मतदान असतं. की आपलं मतदान कोणी विकत घेऊ शकत नाही आणि आपण ते देण्याचा प्रयत्न करू नये. जो उमेदवार आपल्याला योग्य वाटते त्याला आपण ते मत द्यावं आणि आपल्या माडाचा विकास कसा होईल हे बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना योग्य तो शेतमालाला भाव मिळावा ही पण विनंती आहे. कारण बघतोय आपण शेतमालाला भाव कमी आला किंवा अवकाळी पावसाने दुष्काळात नुकसान जरी झालं तरी सरकार त्याला हमी म्हणून एक पैसे उपलब्ध करून देतो, पण सरकारने विचार पण केला पाहिजे त्या पैशाने त्या शेतकऱ्याचं काय होणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला त्या शेतमालाचा योग्य भाव देण्याचा प्रयत्न करावा. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा असे 2 मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. माढा लोकसभेला राजकीयदृष्ट्या एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण देशाचं, संपूर्ण महाराष्ट्राचं या मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं असतं. त्यामुळे या मतदारसंघाला मोठं महत्त्व आहे. काय सांगशील मित्रा, इथल्या खासदारांबद्दल, इथल्या खासदारांच्या कामाबाबत, इथले खासदार कोण आहेत, तुला काय माहिती आहे? इथले खासदार निंबाळकर आहेत आणि त्यांनी आल्यापासून तरी मला असं वाटतं कामं केलेत चांगले, पण असं लोकांपर्यंत पोचली नाही ती कामं त्यांनी केलेली मला असं वाटतं. कारण जसं निवडून आलं तसं माढा तालुक्यात तर मी त्यांचं असं जास्तही बघितलंच नाही. म्हणजे ते फलटणचे आहेत निंबाळकर, पण त्यांचं असं इकडं काय जास्त वावरच मला वाटला नाही. कारण एखादा खासदार जेव्हा असतो का त्या भागातला तर तो येतो जातो, सर्व जनतेला विचारतो प्रश्न काय आहेत, पण मला तसं काय जाणवलं नाही की त्यांनी आले इकडं काय विचारलं, कुठं काय अशी विजिट घेतली. असे बातम्यात तर मी आणखी जास्त बघितलं नाही. कारण त्यांनी त्यांच्या भागातच त्यांचं, मी जेव्हा बाहेर गेलतो का त्यांच्या भागातच त्यांचं जेव्हा हे बघितलं जास्त वावर. पण इकडं आपल्या ह्या माढा मतदारसंघात आहे का असं जास्त काय नाही, फक्त त्यांच्या भागातच त्यांनी जास्त हे झालं असं माझं म्हणणं आहे. खासदारांनी आता माझ्या मित्रांनी सांगितलं तसं म्हणणं बरोबर आहे त्याचं. कारण का त्यांनी त्यांच्या भागाकडं आम्हाला वाटतं जास्त लक्ष दिलं आहे. इकडं माढा तालुक्याच्या या भागाकडे जास्त, नदीच्या भागाकडे जास्त लक्ष दिलेलं नाही. मला तर मी आतापर्यंत आठवत नाही की खासदार साहेब इकडं आलेत आतापर्यंत, असं मी अजून ऐकलंच नाही कुठं, बघितलं बी नाही. त्यांनी जरा ह्यावेळेस पण ते आहेत, पण त्यांनी लक्ष द्यावं, सगळ्या भागात लक्ष द्यावं, तरच त्यांना लोकांच्या प्रतिक्रिया त्यांनी जाणून घ्यावं, त्यांना काय वाटतं. फक्त त्यांनी मतदानापुरतं किंवा ह्यापुरतं ह्या भागाकडे लक्ष देऊन. काय वाटतं खासदारांच्या कामाबाबत समाधानी आहेस का तू? खासदारांनी तसा विचार करता आमच्या इकडे फार काही कामं केली नाहीत. तसे खासदार फक्त येतात, सभेसाठी येतात, कुठल्या कार्यक्रमासाठी येतात, कार्यक्रम अटेंड करतात आणि निघून जातात. खासदार फक्त म्हणतात की आम्ही हे कामं करू, ती कामं करू, पण ज्यावेळेस आम्ही खासदारापर्यंत जातो आणि खासदारांना बोलतो की असा इथला रस्ता व्हायला हवा, खासदार नुसतं होय म्हणतात. आणखीन पण आमच्या काही सहकाऱ्यांनी रस्त्यासाठी खासदाराकडे मागणी केली होती, पण खासदारांनी त्या रस्ता देऊ असं बोलून आणखीनपर्यंत त्या रस्त्याचं काही कुठलं हे केलेलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं खासदारांनी म्हणजे आमच्याकडे लक्ष द्यावं, आमची कामं करावी.
कोण आहेत खासदार इथले काय सांगशील? नाईक निंबाळकर ते कधीच माढा मतदारसंघात मला तर दिसलेच नाही कधी. माढ्याचा विकास म्हणावा असा विकास झालेला नाही. माढ्यात त्या बेरोजगारी खूप वाढली आहे. MIDC वगैरे रस्ते वगैरे काहीच झाले नाहीत. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फक्त मतदानापुरते इथे मत मागायला आले, नंतर ते काही दिसलेच नाही. त्यांनी ह्या टर्मला तर यावं, लोकांना त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या व सोडवायचा प्रयत्न करावा असं वाटतं. मी खासदार साहेबांना पहिल्यांदा बघितलं होतं ज्यावेळेस खासदार साहेब निवडून आलते त्यावेळेस माडेश्वरीची भेट घ्यायला आलते आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन असं दिलं की बाबा मी आपलं जे पर्यटन आहे माड्याचं प्रॉपर माड्याचं ते इम्प्रूव्ह करेल. पण अनेक तर असं काय झालेलं नाही. आता टर्म संपायला आली. माड्या म्हणजे पर्यटनासाठी सगळ्यात मोठी जागा आहे. माडेश्वरी मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, किल्ला आहे. कशाचा विकास झालेला नाही. एकच फक्त बाबा खासदारांबाबत एक चांगली गोष्ट ऐकलेली आहे की ठिबक सिंचन योजना जी आहे ती खासदारांनी राबवली. ती पण त्यांच्याच भागात राबवलेली आहे, आमच्या भागात तर काय नाही. आजपर्यंत 5 वर्षामध्ये जर खासदार आमच्यापर्यंत आले नाही तर आम्ही कसं मतदान द्यावं खासदारांना, हे माझं मत आहे. आता असं जर होतंय तर मला विश्वास बसत नाही की बाबा असं कसं होतंय. म्हणजे बाबा लोकशाहीचं काय म्हणावं राहिलेलंच नाही. जर लोकांना विकास दिसत नाही, मोठ्या मोठ्या पक्षांना दिसत नाही, ह्यांनी काही विकासच केलं नाही तरी सुद्धा जर तिकीट देत आहेत तर म्हणजे आमच्या मताला काय किंमत आहे का नाही हेच कळत नाही. आणि लोकांनी गेल्या वेळेस काय विचार करून निवडून दिलं तर ह्यावेळेस त्यांच्या डोक्यात बसवं की बाबा ह्यांनी काय विकास केला आहे का नाही आपला, का आपल्याला परत हाय त्याच लोकांना निवडून द्यायचं आणि परत हाय तीच करायचं. तर तसं जर झालं ह्यावेळेस जरी ते निवडून आले आणि ह्यावेळेस जरी काही विकास झाला नाही तर मला वाटत नाही की आपल्या गावाचं कधी भलं होईल किंवा काय चांगलं होईल. ह्या वर्षी पण त्यांना तिकीट दिले आहे, पण मला असं वाटत नाही की ते निवडून येतील. कारण का सर्व माढा मतदारसंघामध्ये खूप नाराजी आहे. त्यांनी काही विकास केला नाही, त्यामुळे ह्या वर्षी ते निवडून येणार नाहीत असं वाटतं. इथल्या खासदारांबाबत एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये एक नाराजी दिसून येते. विद्यार्थिनींचे काय प्रतिक्रिया आहेत आपण पोहा, काय वाटतं तुला इथल्या खासदारांबाबत? इथले खासदार कोण आहेत काय सांगशील? इथले खासदार निंबाळकर आहेत आणि म्हणजे मला जास्त काही माहिती नाही त्यांच्याबद्दल, पण मला एवढं वाटतं की त्यांनी माढा शहराचा विकास केला पाहिजे. जनतेच्या समस्या वगैरे दूर केल्या पाहिजेत त्यांनी, कारण त्यांना मतदान करून त्यांनी निवडून दिले म्हणल्यावर त्यांचा तो हे आहे ना की आपण जनतेच्या समस्या दूर करून त्यांचा विकास वगैरे केला पाहिजे. इथले खासदार निंबाळकर आहेत तरी त्यांनी जनतेच्या सोयी म्हणजे जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत व अधिक सुधारणा केली पाहिजे. इथले खासदार रणजितसिंह निंबाळकर आहेत. त्यांनी माढा तालुक्याचा जास्त विकास करणे गरजेचं आहे, कारण की इथं काहीच विकास केला नाही आहे त्यांनी. माढ्यामध्ये पाण्याची समस्या आहे, अनेक समस्या आहेत माढ्यामध्ये, तर त्यांनी त्याचं निरीक्षण करावं, माढ्यात येऊन चौकशी करावी माणसांचं कसं चालू आहे ते सगळं. त्यांनी प्रत्येक गावागावांनी जाऊन त्यांनी विचारलं पाहिजे गाव कसं आहे काय. स्टार्टिंग म्हणतो ना, देशाचा विकास करायचा असलं तर गावापासूनच करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गावातल्या खासदारांनी जाऊन विचारायला पाहिजे तुमच्या गावात काय समस्या आहे का नाही. त्यावर त्यांनी मार्गदर्शन प्रत्येकाला केलं पाहिजे, त्यातूनच देशाचा खरा विकास होईल. त्यामुळे प्रत्येकाने विचारच करायला पाहिजे त्याचा. खासदार साहेबांनी मतदानाच्या वेळेस ज्या विकासाबद्दलच्या बोलले होते तो विकास खरंच त्यांनी सत्यात करावा असं मला वाटतं. खासदार रणजितसिंह निंबाळकर आहेत. त्यांनी आज 5 वर्षापर्यंत काही सुधारणा केला नाही तरी गावचा विकास करण्यासाठी सुधारणा करावा. आपल्या माड्याचा विकास करावा, माड्यातल्या ज्यांच्या जेवढ्या समस्या आहेत त्याचे त्यांनी पालन करावे. माड्याचे खासदार सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत, पण बहुतेक जणांना हे माहीतच नाही आहे की माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळ. आता इथं किती जणांना माहिती आहे तुम्ही बघितलं. मग त्यांनी म्हणजे असं इतका विकास तरी केलेला नाही. आसपासच्या आजूबाजूची गावं बघितली तर आमच्या गावाला तरी 15 वर्षातून आत्ता बस चालू झाली आणि ती पण एकच आहे. मग अशा आजूबाजूच्या गावातल्या जर तुम्ही परिस्थिती असतील त्याचं जर निराकरण केलं तर बहुतांश लोक परत अजून एकदा तुम्ही निवडून येण्याचे चान्सेस आहेत. मग मला असंच वाटतं की रणजितसिंह नाईक निंबाळकर ह्यावेळेस जरी निवडून आले ना, त्यांनी महिलांसाठी लघु उद्योग चालू करावेत. शिलाई मशीन असतील, गिरणी असतील, कांडप यंत्र असतील, अशा सुविधा माढा तालुक्यात पुरवल्या पाहिजेत आणि महिलांना म्हणजे स्वयंसिद्ध केलं पाहिजे की तुम्ही स्वतः काहीतरी समाजात राहून करू शकता. नुसतं चूल आणि मूल हेच कामाचं नाही आहे. महिलांसाठीही भरपूर म्हणजे योजना तयार केल्या पाहिजेत. मला तर असंच वाटतं. आणि मुलींसाठीही एक स्वतंत्र व्यवस्था करायला हवी. स्टँडवरती आम्ही जातो, बरीचशी मुलं तिथं गोंगाट घालून बसलेले असतात, शिट्ट्या वाजवतात. काही म्हणजे मुलींकडं कसं वाकड्या नजरेने बघतात, तर तिथं भरपूर प्रमाणात मुली असतात पण त्या काही त्यांना प्रतिसाद देऊ शकत नाहीत ना. ते तेवढं त्यांनी बघून घ्यावं आणि माढा तालुक्याचा विकास करावा हीच माझी विनंती आहे. प्रत्येक मुलगी जर स्वतःसाठी केपेबल असेल, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जर केपेबल असेल तर प्रत्येक मुलगी ही सुरक्षितच आहे असं मला वाटतं.
मला वाटतं मुली सुरक्षित नाहीत, पण कधी कधी कसं असं माहिती आहे का, मुली स्वतःहून स्वतःचं संरक्षणावर धोका आणतात. मग ते त्यांना समजलं पाहिजे की आपण समाजात वावरताना कसं वावरलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं असतं की सगळी चूक मुलांची नसते, बऱ्यापैकी मुलींची पण चूक असते. मग मुलींनी त्याच्यातून हे केलं पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे, आपण एखाद्याच्या समोर वगैरे जाताना किंवा रस्त्यावरून वगैरे जाताना आपण कसं चाललं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, जेणेकरून समोरचीचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होईल. त्याच्यामुळे जर मुलींनी जर स्वतःला हे केलं तर मला नाही वाटत की मुलींना काही धोका वगैरे होईल. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुली स्वतःहून संरक्षणावर धोका आणतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांचे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण देखील सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत. ज्या ज्या घोषणा सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का, पूर्णत्वास आल्याचं काय सांगशील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत? शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायमस्वरूपी अडचणीतच राहिलेले आहेत. कारण दुष्काळ पडला की प्रत्येक वेळेस शेतकरी अडचणीत आलेला आहे. आणि आता जवळचाच मुद्दा कांदा निर्यातीवर बंदी. असा कांदा शेतकऱ्याचा तयार झाला सर्व, आणि जेव्हा मार्केटमध्ये न्यायचा तेव्हाच बरोबर कांदा निर्यातीवर बंदी घातली. जेव्हा मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव असेल त्यावेळेसच सरकार आपलं सगळीकडे निर्यातीवर बंदी करते. अशा वेळेमुळे शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलेला आहे तेवढा त्याचं म्हणजे मातीमोल होतं आहे सर्व. आणि प्रत्येक वेळेस आपल्या असंच शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या त्या. आणि सांगायचं म्हटलं तरी आता सध्याला एक दिल्लीमध्ये आंदोलन चालू होतं. पंजाबचे शेतकरी सगळे दिल्लीकडे येत होते. काही कायदे असे आहेत शेतकऱ्यांना की लय अडचणीत आणते ते कायदे. त्यांना त्याच्यावर म्हणजे ती कायदे रद्द करायचे ते शेतकऱ्यांना. आणि जर तुम्ही शेतकऱ्यांची जर अडचणी समजून घेत नसला तर तुमचा देश कसा पुढे जाणार? कारण आपण म्हणतो आमचा देश कृषीप्रधान देश आहे, पण कृषीप्रधान देशामधल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही अडचणीत आणत असाल तर तुमची अर्थव्यवस्था कशी सुधारणार? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न नाही तर सुटलं तर काहीच असं उपयोग होणार नाही. की सरकार कुठलं निवडून द्यायचं? मग प्रत्येक वेळेस तीच प्रश्न सरकारला समोर. शेतकरी प्रत्येक वेळेस म्हणतोय बाबा ह्या बारचीने सुधारणा होईल काय, तर पुढच्या बारचीने सुधारणा होईल काय, पण त्या प्रश्नात काहीच अटी देत होत नाहीत. एकच होतंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, शेतकरी तेवढ्यात खुश होतोय आणि परत हा हेच चालू. काय ह्याच्यावर माझं जास्त म्हणजे सरकारला असं बोलण्याजोगं माझं असं काहीच ह्याच्यावर मत नाही. मला असं वाटतं की सरकार म्हणते भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु कुठल्याच मालाला असा हमी भाव तर सरकार देतच नाही. परंतु या भावात पण सरकार काय करतं, फक्त शेतकरी मालाच बघतं. व्यापारी वर्ग हा त्यांचा ठराविक हिस्सा हा फिक्स आहे, परंतु सरकारनं भाव कमी केला तर मरतोय हा शेतकरीच फक्त. कारण कांदा किंवा दूध म्हणलं तरी एकंदरीत दुधाचा आज उन्हाळ्यामुळं 35 ते 40 रुपये रेट असायला हवा, परंतु आज शेतकऱ्याच्या हातात फक्त 22 ते 23 रुपये दुधाचा रेट बसतोय. त्यामुळे शेतकऱ्याला त्या दुधासाठी त्या गाईचं दूध उत्पन्न करण्यासाठी कमीत कमी 25 रुपये खर्च होतोय. त्यामुळे शेतकरी हा लॉसमध्ये आहे. कांद्यातही तसंच आहे. कांद्याला कमीत कमी एका म्हणजे 100 गुणी कांदा काढायचा म्हणलं तर कमीत कमी 50 ते 60 हजार खर्च होतो. जर तो कांदा आमचा 5 रुपये किंवा 3 रुपयानं जात असेल तर त्या कांद्याचं 60 ते 70 हजार सुद्धा होत नाहीत. त्यामुळं शेतकरी असा सरकारवर नाराज आहे. आणि सरकारने फक्त उद्योग व्यवसायाचं न बघता शेतकऱ्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. कारण शेतकऱ्याच्या भरपूर समस्या आहेत. शेतकरी हा हमी भाव नसल्यामुळं किंवा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नसल्यामुळं शेतकरी हा मरतच चाललेला आहे. त्यामुळं माझीसुद्धा सरकारवर एक नाराजगीच व्यक्त करतो मी. कारण सरकार असं शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत काही करत नाही. वेगवेगळ्या योजना देते. नमो योजना आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 2000 मिळतात, पण त्या 2000च्या ऐवजी शेतकऱ्यांची एवढी लूट होते की ते शेतकरी काय विचार करत नाहीत. सरकारने यापूर्वी आश्वासन दिले होते की शेतीला हमीभाव देतो म्हणून. हमीभाव तर काय दिला नाही, पण जेवढे उत्पन्न होते तेवढाच खर्च होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेती काहीच परवडण्याशी झाली. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि तो आत्महत्या करू लागला आहे. आणि तसं बघितलं तर तुरीला काय भाव नाही, पण त्याच्या डाळीला भाव आहे. त्यामुळे व्यापारी खूप मोठे होत चालले आहेत. आणि सरकारने कर्जमाफीमध्ये केली, पण ती कर्जमाफी काय झाली, काही कारखान्यांनी शेतकऱ्या नावाने कर्ज उचलली व तीच माफ झाली व शेतकऱ्यांनी उचललेली कर्ज माफ झाली नाही. अशा समस्या वाढलेल्या आहेत. प्रधानमंत्री मोदी व नमो योजनेद्वारे 2000 शेतकऱ्यांना दिले जातात, पण तेच आपल्या टॅक्समधून आपल्याला दिले जातात. हे 2000 देण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव दिला तर तो खूप सुदृढ होईल व त्याचा विकास होईल व त्यामुळे शेतकऱ्याचा विकास झाला तर देश पण प्रगती करेल, विकास होईल असं वाटतं.
शेतकऱ्याचे प्रश्न तर सुटलेले नाहीत. आता कसं आज पण भारत देशामध्ये 70% जास्त लोक जे आहेत ते शेतीच करत आहेत. व त्याचबरोबर मला असं वाटतं की बाबा माझ्या गावाबद्दल जर बोललो तर माझ्या गावामध्ये सरकारने ज्या योजना राबवल्यात त्याचा अवेअरनेसच नाही. लोकांना माहिती नाही काय काय योजना आहेत कशा आहेत बाबा. तर हे कसं आहे, आणि दुधाला ना भाव भेटलेला आहे, शेतकऱ्यांना हमी भेटलेले, ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न माझ्या गावातले तर सुटलेले आहेत. मला हे घेणं देणं नाही की बाबा देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, बाबा तुम्ही IT सेक्टरमध्ये किती पुढे गेला. मला काय वाटतं बाबा माझे जे घरचे आहेत ह्यांचा कसा विकास झाला पाहिजे, माझे जे शेतकरी त्याचा कसा विकास झाला पाहिजे. तर हे यामुळे माझी जी आहे सरकारवर खूप नाराजी आहे किंवा तुम्ही जे आश्वासनं दिली ती शेतीबाबत दरवेळेस तुम्ही निवडून यायच्या वेळेस आश्वासन देता की आम्ही हे करील, पण आजपर्यंत सुद्धा ते कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. मला वाटतं की आपण मत देतो आणि त्यांनी नुसतं मत घेणं इतर वेगळेच नाही, परंतु मी वाटतं की आता मतदान घ्यायला येतात तशा बैठकी होत्या त्या अनेक नाही का मीटिंग वगैरे होत्यात. मग जर शेतकऱ्याच्या अडचणी जी काय अडचणी आहेत त्याची वेगळ्या रीतीने पार पाडल्यात काय, ही काम कुणाचं आहे तर त्यांचंच आहे. मग असं होतं आहे का की एखादी गारफोड झाली किंवा शेतकऱ्याचं पिकाचे नुकसान झालं, मग अनुदान जरी वरनं पाठवलं तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोचतं आहे का, ह्यासाठी त्यांनी अशी गावात किंवा नाही का बैठक घ्यायला पाहिजे की खरं शेतकऱ्यांसाठी तुमचा प्रश्न सुटल्यात का, ही पण त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. जी करून शेतकऱ्यांना नाराज होणार नाही, कोण फाशी घेणार नाही. कारण का अनेक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्या घरी खूप कंडिशन आहे परंतु ती काहीच बोलू शकत नाही, कारण का सरकार ऐकणारच नाही ना. कारण का सरकारने ऐकायला पाहिजेत, ही जी काय तळमळ असते शेतकऱ्यांची वगैरे ही सरकारने जाणून घ्यायला पाहिजे. तरच वेगळी दिशा आणि वेगळं काय वाटचाल ही जनतेला मिळेल ना. नाहीतर नुसतं मतदान घ्यायला आली, जनतेला पैसा दिला आणि जनतेने मतं दिलं एवढ्याने काहीच भागत नाही. कारण का असं आता जर सिस्टीम पद्धत जर बदलायला पाहिजे, कारण का सिस्टीम मतदानाची असं पाहिजे की जे काय एक बॉन्ड असतो बॉन्डवर लिहूनच की जनतेचं एवढं काम झालं पाहिजे तरच पुढच्या निवडणुकीला उभा करायचा त्याला, नाहीतर पाडून टाकायचा. जर काम होत नसेल तर त्या व्यक्तीला उभा करूनच उमेदवाराला उभं करूनच काय फायदा. नुसतं सगळी जनता त्याला विश्वास असतो. एक मत म्हणजे ह्याचा अर्थ की विश्वास, एखाद्यावर विश्वास टाकून ती पुढे वाटचाल करायची असते. पण ती विश्वास जर घात करत असलं तर त्या मताचा काय फायदा. तर मला असं वाटतं की आपण आता असं मत करायला पाहिजे की जी पैशावाला नाही त्याला मत म्हणून द्यायचं नाही, डायरेक्ट जी कामं करतं का ही बघायचं आधी, त्याचं आसपास त्यांनी किती मदत केली का किती चर्चेत तो माणूस आहे त्या व्यक्तीनुसारच त्याला मत द्यायचं. माढा मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते सुटलेत का? माढा मतदारसंघातले प्रश्न लय अनेक आहेत, पण थोड्या प्रमाणात काय प्रश्न सुटलेले पण आहेत. सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे म्हणजे, कारण माढा मतदारसंघात जास्तीत जास्त कारखाने तर भरपूरच आहेत इथं. ऊसाचे म्हणजे हा कमी पावसाचा भाग आहे, पण इथं सर्वात जास्त साखरेचं उत्पादनाचा भाग आपला सोलापूर जिल्हा आहे. आणि इथं सर्वात सिंचन महत्त्वाचं आहे. सिंचन शेतकऱ्यांना भेटलं तर इथं विषय काय सांगू का, शेतकऱ्यांच्या जर समस्या सुटल्या तर इथं चांगल्यापैकी जे आपला उमेदवार आहे का तो निवडून येऊ शकतोय. शेतकऱ्यांच्या समस्या सर्वात महत्त्वाच्या आहेत इथं. मला एवढंच वाटतं आता सरकारने राजकारण सोडून द्यावं आणि जरा जनतेकडे किंवा शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. आता माढा मतदारसंघात तर मी खासदारांना विनंती करतो की तुम्ही जरा विचार करा. माढा मतदारसंघात तुम्ही फक्त मतदानापुरतं इकडं लक्ष देऊ नका. प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात जाऊन तुम्ही तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या. काय समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, काय लाईट बिल समस्या, ह्या समस्या खूप गरजेच्या आहेत. त्यांनी खासदारांच्या जागा जरासं लक्ष द्यावं मला असं वाटतं. आता चालूची परिस्थिती बघितलं तर शेतकऱ्यांचं खूपच हाल आहेत, कारण शेतकऱ्यांच्या मालाला वगैरे भाव नसतो. शेतकरी अशा आत्महत्या वगैरे करतात, कारण एवढे कष्टाने शेतात दिवसभर ऊन वगैरे पडतं, पाऊस किती नुकसान होतं, सरकारला त्याची काही जाणीव नसते. मग शेतकरी दिवसभर कष्ट करतो तरी पण त्याच्या मालाला किंमत नसते. त्याच्यामुळे त्याच्या पुढे एक पर्याय असतो की राहू दे, आपल्या एवढा आपण कष्ट करतो त्याला काही नाही, त्याच्यामुळे त्याला आत्महत्येशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्याच्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मालाला योग्य हमी भाव वगैरे दिला पाहिजे, नुकसान भरपाई पण दिली पाहिजे, कारण एवढं नुकसान होतं असतं. मग त्याची थोडी मदत म्हणून पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. शेतकऱ्यांची मेन समस्या म्हणजे जो शेतीतून जो माल भेटतो त्याला योग्य दर खरंच भेटतो का, हा प्रश्न सरकारने स्वतःलाच विचारला पाहिजे. शेतकरी जो माल शेतीतून पिकवतो त्या मालाला खरं म्हणजे
योग्य तो दर भेटत नाही, त्यामुळे सरकारने योग्य तो दर त्यांना मिळवून दिलेला पाहिजे. माढा मतदारसंघाकडून खासदारांसाठी एकच प्रश्न आहे, मेन म्हणजे पाणी. कारण आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी हा असा प्रश्न आहे जो सगळ्याच गावांमध्ये आहे. कारण पाण्यासाठी उन्हाळ्यात खूपच माणसांचे हाल होतात, त्यामुळे पाण्याची समस्या सोडवली पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याचं आपण मदत करणं हे एक कर्तव्य आहे. इथल्या माढा मतदारसंघाबद्दल असं बोलू शकते की त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आपण त्यांची मदत केली तरच ते आपल्या देशाला अन्न वगैरे पुरवू शकतात. त्यांनी अन्न पुरवलं तर आपण आज इथे व्यवस्थित असं जगत आहे. ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी आणि त्यांची मदत करणं हे आपलं भाग आहे. मग माढा मतदारसंघांसाठी मी असं सुचवते की त्यांनी जे बेदाणे आहेत ते म्हणजे जे नैसर्गिक आणि असं बिना केमिकलयुक्त त्यांनी पुरवावे शेतकऱ्यांना, किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित द्यावा, त्यांची मदत करावी, एवढंच माझं मत आहे. खासदारांनी शेतीसाठी सहाय्य करावे, पाणी व्यवस्थित पुरवठा करावा आणि शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती त्यांनी पुरवावी, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे शासन ना शेतकऱ्यांना कोणती सवलत देत नाही, बऱ्यापैकी येतात पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पण जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना विकास झाला पाहिजे, आणि मग जेव्हा माझे वडील असं शेतात राबतात दिसतात, संध्याकाळी ते घरी सहित येत नाही, शेतात पाणी ते देत बसतात, ते धान्य उगवतात, पण जेव्हा ते मार्केटमध्ये घेऊन जाते तेव्हा भाव काहीच नसते. जेव्हा ती पट्टी घेऊन येते तेव्हा त्यांना वाटतं की आपला जे खर्च झाला ते सहित निघला नाही, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा असलं वाईट वाटतं की हे सरकार कशासाठी उभं केले, आपण एवढं मतदान त्यांना देतो कशासाठी देतो, कारण काही शेतकऱ्यांना त्याच्यासाठी भावच देत नाही कोण. त्यासाठी भाव दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला, एवढंच माझं मत आहे. म्हणजे भारत हा मुळातच कृषीप्रधान देश आहे, पण तो खरंच कृषीप्रधान आहे का हे पाहणे जरुरीचे आहे. आता त्या मुलांनी म्हणल्याप्रमाणेच कांदा निर्यातीवर बंदी आणले. कांदा हा प्रदीर्घ काळ टिकणारा नाही आहे ना, आज ना उद्या तो खराब होणार आहे. म्हणजेच जेव्हा शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जातो तेव्हा एकतर मार्केट तरी ढासळतं, नाही तर मार्केट तरी बंद होतं. मग माझं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आणि पाण्याची एक सोलापूर जिल्ह्यात म्हणजे नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणूनच हा ओळखला जातो. ज्यावेळेस सीना नदीला पाणी येतं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या लाईट ह्या बंद असतात, आणि ज्यावेळेस पाणी नसते त्यावेळेस 24 तास लाईट असतात. म्हणजे असं का, ज्यावेळेस सीना नदीला पाणी येते बरं कमी 8 ते 4 तास तरी लाईट, जेणेकरून त्याचं धान्य त्याच्या म्हणजे मुलांना तरी खायला मिळालं पाहिजे ना. काही वेळेस असं होतं की घरातच काही राहत नाही तर विकणार कुठून, तो त्याचा स्वयं गरजा आहे त्या फक्त शेतीवरच भागतात. मग त्या शेतीतच काय पिकलं नाही तर त्याची मुलं काय खाणार, हा मोठा प्रश्न आहे ना. तर माझी खासदारांना हीच विनंती आहे की त्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये दौरे करून शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत किंवा पाण्यासंबंधी काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकार जे आता वेगवेगळ्या घोषणा करत आहे शिक्षणामध्ये, त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये काय बदल केले आहेत, शिष्यवृत्तीचा देखील महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो, काय सांगशील? शिक्षणाच्या आताच नवीन घोषणा केली की मुलींना मोफत शिक्षण हे मुलींना भेटलं हे चांगलीच गोष्ट आहे, कारण मुलींना शिकण्याची संधी जास्त भेटत नाही. पण आता जर ती घोषणा केली त्याच्यामुळे शिकण्याची संधी जास्तीत जास्त भेटू शकेल मुलींना. आणि स्कॉलरशिप काही मुलांना आणखी भेटल्या पण नाहीत. स्कॉलरशिपचा एक प्रश्न मार्गी लागू, कारण स्कॉलरशिप हे विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची असते त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात. थोडंफार नाही का ज्या मुलांना वगैरे नाही का म्हणजे आपलं कॉलेजमध्ये वगैरे ती मुलाची घरी परिस्थिती वगैरे ही शिक्षकांनी थोडी जाणून घेतली आणि वर जरी कळवलं तरी शिक्षकाला आर्थिक मदत होईल असं मला वाटतं. आता शिक्षणात म्हणलं तर बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आजकाल. आता ग्रामीण भागाकडे लक्ष सरकार देत आहे बरेच, पण अजून जास्त सुधारणा कशी होईल ग्रामीण भागात हे सरकारने बघितलं पाहिजे. शिक्षणात आता स्कॉलरशिप वगैरे सगळ्यांना शक्यतो मिळत आहेत, भेटत आहेत, तर विद्यार्थ्यांनी त्या तिथपर्यंत गेलं पाहिजे, बोललं पाहिजे किंवा समस्या मांडल्या पाहिजे. आता ग्रामीण भागातली मुलं जास्त करून बोलत नाहीत. आता इथलीच मुलं बघा आमची जास्त बोलत नाहीत, घाबरतात, भेटतात. त्यामुळे ग्रामीण भागात शक्यतो योजना कुठल्या आल्या तर मुलांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना माहीत होत नाही त्या की योजना ही असं केल्यावर या आपल्याला पुढं फायदा येईल ही ग्रामीण भागातल्या मुलाला अजूनपर्यंत माहीत नाही. तरी मला वाटतं सरकारने प्रत्येक कॉलेज शाळेत जाऊन त्या योजना सांगितल्या पाहिजे किंवा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना अजून त्यात ज्ञान मिळेल, माहिती मिळेल. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या योजना किंवा काय विविध अजून असतील काय तर त्याचा अभ्यास करता येईल. तशा शिक्षणामध्ये योजना भरपूर राबवलेल्या आहेत.
बऱ्यापैकी आहेत, पण माझी सरकारकडून अशी अपेक्षा आहे की आपली जी शिक्षण पद्धती आहे ती असे म्हणजे आपण जे आम्ही जे ग्रॅज्युएशन करतो किंवा आपल्या महाराष्ट्राची शिक्षण पद्धती अशी आहे की आपण आपलं शिक्षण कंप्लीट झाल्यावर आपल्याला जॉब लागत नाही. मग सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याचं शालेय जीवनात असताना स्किल किंवा त्या विद्यार्थ्याला त्या ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा शैक्षणिक वेळेतच राबवावा अशी माझी इच्छा आहे. आता सरकारने निर्णय घेतला आहे की मुलींना उच्च शिक्षणामध्ये फीमध्ये सवलत दिलेली आहे, पण मुलींनाच देऊन जमणार नाही तर गरजू मुलांनासुद्धा ही सुविधा दिली पाहिजे. आणि बसच्या सुविधामध्ये पण मुलींना खूप कमी प्रमाणात म्हणजे पैसे लागतात, अशी सवलत मुलांना पण द्यावी आणि अशी माझी सरकारच्या बऱ्याच योजना आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत. काही जसं म्हणलं की शिष्यवृत्ती पोहोचलेली आहे, त्याबरोबर कॉम्प्युटरमध्ये म्हणतात सारथी योजना आहे, महाज्योती योजना आहेत, ह्या पोहोचल्या आहेत. पण त्याचबरोबर एज्युकेशन लोन जे असतं ते आणखीन आमच्यापर्यंत आलेलं नाही. आणि कसं झालं आमच्या गावात जर म्हणलं तर बाबा बरेच लोक उच्च शिक्षणासाठी पुण्याला जातात म्हणा, किंवा जर कोणाला MPSC UPSC करायचं असेल तर ते तिकडे जातात. तर सरकारने जर अशा सुविधा आपल्या गावामध्ये हे केलं किंवा एक लेक्चर म्हणा किंवा अपेरन्स म्हणा किंवा ऑनलाईन जरी बाबा त्या सुविधा आम्हाला पुरवल्या तर ते सुद्धा आमच्यासाठी भरपूर होऊन जाईल. माझ्या सरकारकडून ह्याच अपेक्षा आहेत की शिक्षण हे एक आर्थिक धोरण आहे सर्वांसाठी, तर सरकारने ह्याच्यासाठी म्हणजे अत्याधुनिक लाभ विद्यार्थ्यांसाठी द्यावा. तसेच म्हणजे इंटरनेट सेवा असेल, अनेक पद्धतीच्या सेवा असतील त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. मला वाटतं स्पर्धा परीक्षेचं इथं केंद्र उभा झालं पाहिजे आणि विविध म्हणजे महिलांना म्हणजे विकास करण्यासाठी विविध योजना असाव्या. मोदींच्या नेतृत्वाबद्दल तुला काय वाटतं? मोदींचे नेतृत्व चांगलंच आहे तसे, पण गाव पातळीपर्यंत त्यांचं असं म्हणजे पोचत नाही. ते जे नेतृत्व राबवतात का ते जास्त करून पोचत नाही अशी माझी खंत आहे. त्यांचे जर ते नेतृत्व पोचलं गाव पातळीपर्यंत तर चांगला विकास होऊ शकतो. आणि तसं सांगायचं म्हटलं तरी एवढं सगळं आपल्या स्वातंत्र्य भेटून 75 वर्षे झाली, पण आपल्या सर्वसामान्य माणसाचा पहिल्यापासून चालत आलेला तीच प्रश्न आहे, अन्न पाणी निवारा. ह्याच्या पुढे आपण गेलोच नाही. मला ही खंत वाटते, कारण सरकारने मानवाच्या मूलभूत गरजा जर आपण सध्याला बघितल्या तर मानवाचा विकास चांगला होईल आपल्या अशी माझी इच्छा आहे. तसं तर मोदींचं नेतृत्व भरपूर सफल ठरलं आहे, पण मोदींचं नेतृत्व मोदी हा फक्त व्यापार वर्गाकडे त्यांचा जास्त कल आहे. कारण मोदींचं व्यापार वर्ग आणि शेतकऱ्यांकडे असं एवढं काय नाही, फक्त व्यापार वर्गाचा विकास व्हावा असं मोदींचा जास्त व्यापार वर्गाकडे जास्त कल आहे मोदींचा. मोदींचं आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगलं काम आहे आणि सर्व जगामध्ये आपल्या देशाचा बोलबाला आहे आणि आपल्या देशाची नाव अर्थव्यवस्था ही खूप चांगली होत चालली आहे. पण मोदींनी शेतकऱ्यांकडे पण ध्यान द्यायला हवे व त्यांना हमीभाव द्यायला हवा असे मला. त्यांचं नेतृत्व आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे, पण बघायला गेलं तर जे मोठ्या शहरं आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे केलं, पण त्याचा ग्रामीण भाग आहे त्याला जास्त विकासाची गरज आहे. आणि आत्ता कसं सध्याच्या जर स्थितीनुसार जरी बघितलं तर मोदींचं नेतृत्व माझ्या मते पुढे चांगलं राहील असं मला वाटतं. त्यांचं नेतृत्व अत्यंत चांगलं आहे, खूप आहे. देश पातळीवर नेतृत्व चांगलं आहे, कारण का इतर देशात आपले भारताविषयी आता लोक त्यांचं देश चांगल्या प्रकारे बघतात. त्यांचं नेतृत्व खूप चांगलं आहे, पण खालीपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व खालीपर्यंत येत नाही. खालचं सरकार लक्ष देत नाही. त्यांनी जे कामगिरी राबवतात ते खालीपर्यंत शेतकऱ्यापर्यंत येतोवर खूप उशीर होतं, येत नाही शेतकऱ्यापर्यंत त्यांचं. मोदीचं नेतृत्व हे खरंच खूप छान आहे, कारण अनेक पद्धतीच्या स्कीम असतील त्या, पण तो क्वेश्चन हा असा आहे की ते स्कीम त्यांचं नेतृत्व आहे ते खरोखरच गरीब जनतेपर्यंत पोचतं का हे त्यांनी पाहिलं पाहिजे. मोदीजी विविध योजना काढतात पण ती गोरगरिबापर्यंत पोचत नाहीत असं मी म्हणते, कारण म्हणजे ग्रामीण भागात तर पोचतच नाहीत सर. ते जो व्यवस्थित कामं करतील तोच नेता व्हावा असं मला. पंतप्रधान हा कोणीही असू देत, पण त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम केलं पाहिजे असं होईल. पुढचा पंतप्रधान माझ्या मते असं तडफदार नेतृत्व पाहिजे भारताला, जसं आता मोदींनी नेतृत्व केलं आहे. आणखी त्यांच्यापेक्षा भारी नेतृत्व आपल्याला भेटलं तर खरंच आपल्या भारत देशाचा चांगला विकास होईल. तडफदार नेतृत्व मला असं योगींनी कशी त्यांच्या भागात चांगल्या प्रकारे योजना हे राबवल्या, मला असं वाटतं की योगींसारखं एक तडफदार नेतृत्व आपल्या भारताला भेटावं. आता मित्रांनो सांगितलं तसंच मोदींची कामगिरी खूप चांगली आहे. परत ते जरी आले तरी त्यांनी अजून खूप चांगलं काम करतील, पण त्यांनी जरा आता जास्त शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं माझं एवढंच म्हणणं आहे, कारण मी ग्रामीण भागातलं असल्यामुळे. मोदीचं असं आहे.
मला वाटते की नितीन गडकरी पुढले पंतप्रधान असावेत, कारण का त्यांनी रेल्वे वाहतूक ह्याच्यामध्ये खूप विकास केला आहे आणि ते खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे नितीन गडकरी व्हावेत असे मला वाटते. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. ही लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी सुज्ञपणे आणि स्वच्छ खुल्या वातावरणात मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे. आपला पवित्र असा मतदानाचा अधिकार हा आपल्या योग्य वाटतोय त्या उमेदवाराला दिला पाहिजे आणि लोकशाही अधिक बळकट केली गेली पाहिजे. ह्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावणं आवश्यक आहे. जबाबदार रिस्पॉन्सिबल सिटिझन किंवा नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आणि मग त्यांना काय त्यांचं स्वातंत्र्य बघावं. मतदानाच्या पिरियडमध्ये जी काही 1-2 दिवस सुट्टीचा जर त्यांनी आनंद घेत बसली तर नंतर 5 वर्ष येणारं सरकार आहे ते आपल्याला खरं स्वातंत्र्य भोगू देणार नाही. म्हणून नागरिकांनी मतदानाच्या पिरियडमध्ये जाणीवपूर्वक मतदानाचा अधिकार बजावावा आणि मग आपलं स्वातंत्र्य 5 वर्ष चांगल्या पद्धतीने त्यांना भोगायला मिळेल त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. मतदान करणं महत्त्वाचं आहे, कारण मतदान हा आपला हक्क आहे, तो हक्क बजावला पाहिजे. आपण हक्क बजावून निवडून देऊन त्या लोकांकडनं काम करून घ्यायला पाहिजे, कारण ते आपले सेवक असतात तसं पाहायला गेलं तर. पण उलटं होतं, आपण त्यांना निवडून देतो आणि त्यांच्याच मागं पुढे फिरत बसतो, आपलं कामच होत नाही. खरं तर मुख्य काम जे आहे समाज सुधारणा, समाजामध्ये बदल करणं, नोकऱ्या देणं किंवा शिक्षणामध्ये जास्तीत जास्त महत्त्व देणं. पण असं न होता राजकारण इतकं घाण चाललेलं आहे की त्या राजकारणामुळे समाज पूर्ण उसळून निघालेला आहे किंवा समाजामध्ये पूर्ण वातावरण बिघडलेलं आहे. त्यामुळे मतदान करून आपल्याला योग्य ते मतदार निवडून देणं हे गरजेचं आहे. सर, आपण या वर्षीच आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे आणि जवळजवळ जगभरामधील इतर देशांची जर आपण तुलना केली तर भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे आणि आपल्या भारतातली लोकशाही खऱ्या अर्थानं प्रगल्भ होते असं मला वाटतं. आणि या लोकशाहीमध्ये जो मतदानाचा पवित्र अधिकार आहे तो पवित्र अधिकार प्रत्येक मतदाराने या येत्या निवडणुकीमध्ये बजवावा आणि योग्य उमेदवाराला निवडून देऊन आपल्या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल अशा पद्धतीचा विचार विनिमय करून आणि प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी इतर जे मतदार आहेत, आपल्या आजूबाजूला जे मतदार आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करावी, त्यांच्याशी जनजागृती करावी आणि नेमकं आपल्या भागातला जो उमेदवार आहे त्याला आपण कशा पद्धतीनं निवडून दिलं पाहिजे आणि आपल्या त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, आपल्याला त्यांना काय बांधून घेता येईल का त्या उमेदवाराला, की येत्या 5 वर्षामध्ये बाबा आमच्या ह्या गोष्टी आहेत. सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते काही गोष्टी सांगतात आणि त्या पद्धतीनं संकल्पच्या सिद्धी अशा पद्धतीने ते सांगतात. तर त्या माध्यमातूनच आपल्या विभागातील जे काही लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना निवडून येण्यापूर्वी आपण आपला अजेंडा देता येईल का आपल्याला, आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये जर अशा ठिकाणी विविध प्रकारची चर्चा झाली आणि आपल्या काही ज्या मागण्या आहेत आपल्या स्थानिक त्या जर ह्या लोकांसमोर मांडता आल्या आणि 5 वर्षामध्ये आपण यावरती काही विचार करणार आहात का आणि आमच्या विभागाचा विकास करणार आहात का, अशी एक जरा त्यांच्याकडं आपण जरा जबाबदारी जर दिली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं लोकशाही अधिक प्रगल्भ होईल आणि मतदानाचं जे पवित्र कार्य आपण करतो त्याचं जे आत्मसमाधान आहे ते निश्चित मिळेल असं मला वाटतं. सर्व 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपला जो मतदानाचा पवित्र हक्क आहे तो त्यांनी बजावला पाहिजे आणि जास्तीत जास्त जनतेनं ह्या मतदानाच्या पवित्र कार्यामध्ये सहभाग घेऊन आपली जी लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करणं गरजेचं आहे. आता सर्वप्रथम मी सांगू शकते की मतदान नाही तर तो मताधिकार आहे. दान केलेलं ते परत आपल्याला मागता येत नसतं. तो मताधिकार आहे आणि आपण तो मताधिकार दिला पाहिजे आणि तो आपलं कर्तव्य आहे. अधिकार जसा आहे तसंच ते आपले कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं आपण पालन केलं पाहिजे. सरांनी जसं सांगितलं की राजगुरू सरांनी अजेंडा द्यावा की जो कार्यकर्ता जो प्रतिनिधी आहे तर त्याला वार्षिक जे काही पंचवार्षिकसाठी तो निवडून येणार आहे तर त्याला त्याचा अजेंडा द्यावा की त्यांनी हे काम केलं पाहिजे, त्याला कामाचं स्वरूप दिलं पाहिजे, त्याला टार्गेट दिलं पाहिजे. जर तो काम करत असेल तर त्याला तो एक आपण काय म्हणतो कालावधी जर दिला की ह्या कालावधीत जर त्यांनी ते काम आपल्या
कुठल्याही परिसरातला असेल त्या परिसरातलं, तर तो पूर्ण करू शकत नसेल, भ्रष्टाचार करत असेल, तर त्याला पदावरून काढण्याचा अधिकार जनतेला आणि आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे, एवढंच मी सांगू शकते. आणि मतदान हे पवित्र आहे आणि पवित्र कर्म आहे आणि ते कर्तव्य आणि अधिकार या रूपाने ते पूर्ण केलं पाहिजे. आज आपण रणसंग्राम आवाज तरुणांचा या संदर्भात माढा तालुक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा हा आवाज आहे. त्यांनी एकंदरीत इथल्या खासदारांबाबत तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सरकारनं जी आश्वासनं दिलेली होती त्या आश्वासनाबाबत थोड्याफार प्रमाणात आश्वासनं पूर्ण झालेत असं त्यांनी सांगितलेले आहेत. आणि जे विकास कामं आहेत लोकसभा मतदारसंघातील ते अपुरीच राहिलेले आहेत. तिथल्या पाण्याचा प्रश्न असेल, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून माढा मतदारसंघात देखील तितक्या प्रमाणात विकास झालेला नाही. एकंदरीत इथल्या विद्यार्थ्यांनी इथल्या खासदारांबाबत तीव्र नाराजी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तर आज आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदे आणि कृष्णा रेळेकरसह समाधान वाघमडे, माढा.